नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 45 बघणार आहोत. तर आजचा सिलेबस आहे 2025 बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी, व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे ॲट 2025ची पोलीस भरती. तर मित्रांनो, मी आज थोडा प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे प्रश्नाचे स्वरूप नाही बदललेलं, तर ॲन्सर तुमचं कसं लक्षात राहील याचं स्वरूप बदललेलं आहे. तर ते जर तुम्हाला आवडलं तर आपण पुढल्या लेक्चरपासून, पुढल्या सराव पेपरपासून जे काय सोल्युशन मी देणार आहेत ते तसंच आपण देत राहू. तर चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, अमरावती, चंद्रपूर, नाशिक. तर आता सांगायचं म्हटलं तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? अमरावती जिल्हा. कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. त्याची स्थापना कधी झाली? 1974. आणि त्याचं स्थान कुठे आहे? सातपुडा पर्वतरांगांमध्ये. सातपुडा पर्वतरांगा. आणि त्याच्यात महत्त्वाचं उद्यान कोणतं आहे? गुंगामाळ उद्यान. हे आपले महत्त्वाचे पॉईंट आहे. मग आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं तर आपण काय उत्तर देणार? अमरावती. ऑप्शन क्रमांक बी किंवा बी हे आन्सर आपला ॲक्युरेट आन्सर आहे. तर हा आपला टायगर रिझर्व म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. तो कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याची एंट्री गेट असं आहे, अमरावती जिल्ह्यात आहे. स्थापना कधी झाली? 1974. आणि त्याचा मेन कोणता आहे? गुंगामाळ राष्ट्रीय उद्यान. राष्ट्रीय उद्यान. अशा प्रकारे तुम्ही कधी अमरावती जिल्ह्यात गेले तर तुम्हाला असा एंट्री गेट दिसणार आहे. अशा प्रकारे एक इमेज कॅप्चरेशन आपण ठेवलेलं आहे. तर पुढचा प्रश्न, भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान. कोणत्या ह्याच्यात आहे? ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. कोणता राज्य सिटी? सांची. तर आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मध्य प्रदेशच्या सांची ही फर्स्ट सोलर सिटी म्हणून घोषित केलेली आहे. घोषित करण्यात आली. पण संपूर्ण शहरातील वीज ही सौर ऊर्जेचा पूर्ण करण्याचा उद्देश आहे. कशावर करायचे? सोलरवर. जे सोलर लावलेले त्या सोलर प्लेट लावून पूर्णपणे फर्स्ट सोलर सिटी म्हणून ते. आणि सांची ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी पण आहे. यामुळे काय काय होणार आहे? सोलरमुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, आणि हरितगृह म्हणजे कार्बन इमिशन. यासारख्या गोष्टींवर इम्पॅक्ट पडणार आहे. त्यामुळं आता फर्स्ट सोलर सिटी काय होणार आहे? युनेस्को हेरिटेज म्हणजे सांचीची. MP मध्य प्रदेशचं कोणती सिटी? सांची. लक्षात राहील. पुढचा, मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? बॉक्सिंग, शूटिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग. कशामध्ये? शूटिंगमध्ये. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचा आन्सर आहे. आता या मनू भाकर मॅडम आहे, या भारतीय शूटिंग खेळाडू आहे. कोणत्या? शूटिंगच्या
खेळाडू आहे त्यांनी टोकियो ऑलिम्पिक, कोणत्या ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळालं? टोकियो ऑलिम्पिक म्हणजे भारताचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी. 10 मीटरच्या पिस्तूल, किती रेंजची पिस्तूल वापरतात ते? 10 मीटरच्या पिस्तूलच्या रेंजमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता. ऑलिम्पिक पद जिंकलं होतं आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहेत. हार्दिक सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. ऑप्शन क्रमांक सी. आता हार्दिक सिंग दिसायला कसे आहे? असे दिसायला आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ते भारतीय संघाचे मिडफिल्डर आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक, त्यांनी पण काय केलं होतं? टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपद जिंकलं होतं. जिंकले होते. आणि आशियाई खेळामध्ये पण त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. तर हार्दिक सिंह हे झाले हॉकीपटू. आता आणखीन सगळ्यांचे हार्दिक पांड्या, हे कोण आहे? क्रिकेटपटू. पुढचा प्रश्न, देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बिपिन रावत, जनरल अनिल चौहान, मनोज पांडे, करमबीर सिंह. कोण आहे? ऑप्शन क्रमांक ब किंवा ऑप्शन क्रमांक बी, जनरल अनिल चौहान यांना दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. सेकंड चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान सरांचा हा पिक्चर आहे. त्याच्या अगोदरचे कोण होते? बिपिन रावत. त्यांचा हेलिकॉप्टर मध्ये आकस्मिक ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला. त्याच्यानंतर सेकंड चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली? जनरल अनिल चौहान यांची निवडणूक करण्यात आली. आता तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? नाही सॉरी, तुम्हाला अशा प्रकारे मी तुम्हाला हे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर कारण तुमच्यासोबत इमेज म्हणजे जे काय तुम्हाला चित्र दाखवलं जाणार आहे ते चित्र तुमच्या डोक्यात एकदम फिट होणार आहे. जर तुम्हाला हे 5 प्रश्नांचं मॉडेल आवडलं असेल तर आपण इथून पुढलं सगळ्या प्रश्नांमध्ये एक इमेज म्हणजे जे मला इमेज क्रिएट करता येईल ती तुमच्या मनामध्ये कायमची फिट होईल. आता या गोष्टी अशा फिट होईल की आता पहिलं आपलं मेळाघाट टायगर रिझर्व कुठं? अमरावती. दुसरा प्रश्न काय होता आपला? सोलर सिटी म्हणून एमपीचं तुम्हाला ते दाखवलं होतं चित्र. तिसरा प्रश्न काय होता? मनू भाकरचा कोणत्या खेळाडूमध्ये? शूटिंगमध्ये. आणि तिसरा हॉकी प्लेअर म्हणून हार्दिक सिंह यांचा. आणि नंतरचा शेवटचा प्रश्न कोणता विचारला होता? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सेकंड आपले जनरल अनिल चौहान सर.
म्हणजे हे प्रश्न कसे लगेच लक्षात राहिले. अशा प्रकारे आता इथून पुढले तुम्हाला जर आवडले असेल तर आपण हे 5 प्रश्न सारखे कंटिन्यू सगळे प्रश्न करू. तर आता चला पुढचा प्रश्न बघूया. तुळशी तलाव हा कोणत्या शहरामध्ये आहे? पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक. कोणत्या याच्यात आहे? मुंबई. ऑप्शन क्रमांक बी, मुंबई. आता तुळशी तलाव मुंबई हा एक महत्त्वाचा पाणीपुरवठाचा विभाग आहे. हा मुंबई पोलीस पेपर, मुंबई पोलीस पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. तर तुळशी तलाव हा मुंबईतला एक महत्त्वाचा पाणी पुरवठा करणारा तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे बोरिवली, मुंबई येथे आहे. मुंबई शहराला पिण्याचा पाण्याचा मोठा भाग हा तुळशी तलावातून प्रोव्हाइड होतो. आणि त्याच्यात विहीर तलाव, मोंडक तलाव, तानसा तलाव, बेटसा तलाव या तलावांचा पण उल्लेख होतो. आता मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते? 21.0.95, 40 किलोमीटर, 42.195 किलोमीटर, 50 किलोमीटर. ते किती असतं? ऑप्शन क्रमांक सी, 42 किलोमीटर पॉईंट 195 किलोमीटर. ही झाली फुल मॅरेथॉन. हाफ मॅरेथॉनचं किती असतं? 21.09.5 किलोमीटर. ऑक्सिजन बर्ड पार्क उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले गेले? मुंबई बोरिवली, पुणे सिंहगड रोड, नागपूर जामठा, औरंगाबाद पैठण. ऑक्सिजन बर्ड पार्क हा कुठे उद्घाटन केलं? नागपूर जामठा. ऑप्शन क्रमांक सी, नागपूर जामठा. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बर्ड पार्क आहे. त्याचा उद्देश काय आहे? आता मेन उद्देश आपला, त्याचं उद्घाटन केलं. आता उद्देश काय असतो? निसर्ग संवर्धन, पर्यावरण जागरूकता आणि पर्यटन विकास. हे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन नागपूर जामठा येथे केले. पण त्याचा उद्देश काय? निसर्गाचं संवर्धन झालं पाहिजे, पर्यावरणाबद्दल जागरूकता झाली पाहिजेत आणि पर्यटनाचा एक विकास झाला पाहिजे. तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा. कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. ऑप्शन क्रमांक सी, अहमदनगर प्लस अहिल्यानगर. या अहिल्यानगर. हे दोन्ही ऑप्शन असले त्याच्यापैकी कोणता पण तुम्ही ऑप्शन चूज करू शकता. तारामती शिखर हे महाराष्ट्रातील सगळ्यात उंचामधलं सेकंड शिखर आहे व ते 2 नंबरचं शिखर आहे. त्याची उंची आहे 1431 मीटर. आणि आपलं सगळ्यात मोठं कोणतं आहे? कळसुबाई. त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. हे 1646 मीटर आहे आणि ते 1431 मीटर आहे. जवळपास 200 ते 205 मीटरचा डिफरन्स आहे दोन्ही शिखरांमध्ये. आणि दोन्ही शिखरं कोणतं आहे? अहमदनगरमध्येच आहे किंवा अहिल्यानगरमध्ये आहे. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? 15 सप्टेंबर, 28 सप्टेंबर, 26 जानेवारी, 1 मे. कोणता दिवस? तर ऑप्शन क्रमांक बी हा 28 सप्टेंबर हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. सगळ्यांना समजलं मित्रांनो? आता त्याचं कारण काय बोलायचं? माहितीचा अधिकार दिन हा 28 सप्टेंबर हा पाळला जातो, हे मान्य आहे.
आता माहितीचा अधिकार कायदा, अधिकार कायदा म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट RTI हा कधी आला होता? 2005ला. कोणाच्या अथांग मेहनत? आपला महाराष्ट्राचा कर्तृत्ववान नेता अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते. तेव्हा मग नंतर माहितीचा अधिकार हा 2005मध्ये प्रभावीपणे राबवण्यात आला. त्यामुळे माहितीच्या अधिकारामुळे काय होणार आहे? एक ट्रान्सपरन्सी येणार आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता. आणि जबाबदारीची माहिती म्हणजे एक आपली जबाबदारी काय, नागरिकांची जबाबदारी काय, नागरिकांची जबाबदारी किंवा सेवा, जे सरकारी कर्मचारी त्यांची सेवा काय, या सगळ्या गोष्टी माहितीच्या अधिकारामुळे सर्वसामान्यांना कळतील. त्यामुळे 28 सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे साजरा केला जातो. राहील लक्षात सगळ्यांच्या? ओके. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? आता हे सगळ्यांच्या लक्षात असेल, त्यामुळे मी डायरेक्ट उत्तर सांगतो. तोरणा किल्ला जिंकला. ऑप्शन क्रमांक बी, कोणता किल्ला जिंकला? तोरणा किल्ला जिंकला. आता तोरणा किल्ला महाराजांनी कितव्या वर्षी जिंकला? 16व्या वर्षी. आणि तो कधी जिंकला? 1646 मध्ये. 16व्या वर्षी 1646 मध्ये. म्हणजे 2/16 लक्षात ठेवले. तोरणा कधी जिंकला महाराजांनी? जेव्हा महाराज 16व्या वर्षाचे होते आणि 1646 मध्ये जिंकला. लक्षात राहील सगळ्यांच्या? यालाच पुढं काय म्हणून नाव दिलं? प्रचंडगड म्हणून, किंवा विजयामुळे स्वराज्याच्या स्थापनेची पण सुरुवात झाली याच्यामुळे. ओके. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला गेला? 1875, 1884, 1890 आणि 1901. कधी बांधला गेला? कोल्हापुरात शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक बी, 1884 मध्ये बांधला गेला. आता नवीन राजवाडा कोणता? कोल्हापूर शहरातला नवीन राजवाडा. आता नवीन राजवाड्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्याचं इसवी सन काम कधी पूर्ण झालं? 1884 मध्ये काम पूर्ण झालं. आता त्याची वास्तुशैली कशी आहे? इटालियन आणि राजस्थानी या दोन्ही मिश्र शैलीमध्ये बांधकाम झालेलं आहे. सध्या इथं काय शाहू महाराजांचं संग्रहालय म्हणून आपल्याला बघायला भेटतं आता. बघण्यास मिळते. आणि आपलं कोल्हापूर शहराबद्दल सांगायचं म्हटलं तर एक सांस्कृतिक म्हणजे लक्ष्मी माता प्लस ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असं एक कोल्हापूर शहर आहे किंवा कोल्हापूर जिल्हा आहे आपला. समजलं? आता कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला गेला? 1884 मध्ये बांधला गेला. अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
CEO आहेत. भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, रिलायन्स लाईफ ऑफ सायन्स, बायोकॉन. कोण आहे? ऑप्शन क्रमांक बी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं मुख्य, आता ज्यावेळेस आपला कोविडचा पिरियड होता, कोविड-19, तर कोविड शिल्ड जे वॅक्सिन होतं, कोविड शिल्ड वॅक्सिन होतं, त्याची निर्मितीची भूमिका कोणाकडे होती? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीकडे होती. त्या कंपनीचे ते सध्या मुख्य कार्यकारी CEO म्हणून आदर पूनावाला हे कार्य करत आहेत. आता सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना कधी झाली? 1966 मध्ये. 1966 मध्ये डॉक्टर सायरस पूनावाला यांनी स्थापना केली होती. आणि आत्ताचे CEO कोण आहे? आदर पूनावाला. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा. ऑप्शन क्रमांक सी, अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र गुणवत्ता मंडळ म्हणजे महाराष्ट्र क्वालिटी काउन्सिल कोणत्या शहरात आहे? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर. कोणत्या शहरात आहे महाराष्ट्र गुणवत्ता मंडळ क्वालिटी काउन्सिल? हे पुणे शहरात आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं अचूक उत्तर असणार आहेत मित्रांनो. चला पुढचा प्रश्न, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहेत? मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश. कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे इंद्रावती? छत्तीसगड आणि महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. आता इंद्रावती नदीचा उगम कुठं होतो? उगम ओरिसा दंतेवाड्याजवळच्या डोंगराजवळ. दंतेवाडा जवळच्या डोंगराजवळ. आता तिचा प्रवाह कसा आहे, म्हणजे ती कोणकोणत्या कुठून वाहते? प्रवाह कसा आहे? छत्तीसगडमध्ये उगम पावते. छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वाहते? गडचिरोली. कोणत्या जिल्ह्यात वाहते? गडचिरोली जिल्ह्यात वाहते. सॉरी, ते मित्रांनो दुसरी स्लाईड ओपन झाली. गडचिरोली जिल्ह्यात वाहते. आणि गडचिरोलीमधून कुठं जाते ती? तेलंगणामध्ये जाते. असा 3 राज्यामधून ती वाहते. पुढचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? बोरघाट, कसारा घाट, आंबा घाट, काजी डोंगरी घाट. कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक डी, काजी डोंगरी घाट. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? काबूल, कंदार, हेरात, मजार-ए शरीफ. कोणती? काबूल. ऑप्शन क्रमांक ए, काबूल. आता काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी तसेच सर्वात मोठे शहर आहे अफगाणिस्तानमधलं. देशाच्या ईशान्य भागात काबूल नदीच्या काठावर हे वसलेलं काबूल देशाची राजधानी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या काबूल हे रेशीम मार्गावर म्हणजे सिल्क रूट हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे.
आणि अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्ष राजकीय अस्थिरता असून काबूल त्याचे केंद्रबिंदू आहे. शिवडी वाशेगा सागरी पूल कोणत्या दोन शहरांना जोडतो? मुंबई पुणे, मुंबई व नवी मुंबई, मुंबई व ठाणे, मुंबई व रायगड. कोणाला जोडतो? मुंबई व नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं बरोबर आन्सर असणार आहे. तर शिवडी वाशेरा सागरी पूल हा मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे आपली. या पुलाचा उपयोग वाहतूक समृद्धी, संपर्क आणि व्यापारी वाहतूकसाठी केला जातो. यामुळे मुंबई पोर्ट आणि जवळच्या औद्योगिक भागामध्ये वाहतुकीची सुविधा उपलब्ध किंवा सुलभ झालेली. शिवगा वाशेगा बोलला तर मुंबई नवी मुंबईला सागरी पूल प्रकल्प आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठ वेटरनरी युनिव्हर्सिटी कुठे आहे? पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती. कुठे आहे? नागपूर. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे तुमचं. तर पशुवैद्यकीय विद्यापीठ महाराष्ट्र ॲनिमल अँड फेस्टरी सायन्स युनिव्हर्सिटीचं मुख्यालय नागपूरला आहे. त्याचा उद्देश काय असणार आहे? पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि पशुपालन क्षेत्राचा विकास. या विद्यापीठात डॉक्टरेट पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नागपूर व्यतिरिक्त उपकेंद्र पुणे आणि अमरावतीत आहे. ओके, उपखंड बोलल्या तर पुणे आणि अमरावती आणि मेन विचारला तर नागपूर. ओके, पुढचं अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था ज्ञानंद छत्रालयाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, महात्मा फुले, पंडित रवींद्रनाथ टागोर. अमरावतीचा मेन लीडर म्हणून कोण ओळखलं जातं? डॉक्टर पंजाबराव देशमुख. ऑप्शन क्रमांक ब, ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. अमरावतीमध्ये जर गेला तर पंजाबराव देशमुख एक प्रतिष्ठित आणि एक सामाजिक व्यक्तिमत्वाचा असलेला हा नेता होऊन गेलेला आहे. त्यांच्याकडे त्यांनी ही स्थापना केलेली होती. विकी कुरियन हे नावात कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? एरोनॉटिक, जलविद्युत प्रकल्प, धवल क्रांती आणि माहिती तंत्रज्ञान. विकी कुरियन यांनी काय केली होती? धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन आणलेलं होतं. धवल क्रांती कशाबद्दलची आहे? दूध उत्पादन म्हणजे ॲनिमल प्रोजेक्ट. त्याला दूध क्रांतीचे जनक पण असे म्हणतात. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती निवारण दलाचे 2 युनिट कोठे आहेत? मुंबई व पुणे, नागपूर व धुळे, नाशिक व रायगड, ठाणे व सातारा. कुठे? नागपूर व धुळे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. राज्य आपत्ती निवारणाचे दलाचे 2 युनिट कुठे? नागपूर आणि धुळे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? गोदावरी, भोगावती, तापी आणि कावेरी. कुठं आले? भोगावती नदी. ऑप्शन क्रमांक बी भोगावती. महाराष्ट्रात तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? 26 जानेवारी 2005, 15 ऑगस्ट 2007, 2 ऑक्टोबर 2006, 1 जानेवारी 2008. कधी सुरुवात झाली? 15 ऑगस्ट 2007. ऑप्शन क्रमांक बी 15 ऑगस्ट 2007. आता तुम्हाला मित्रांनो बऱ्याचशा ज्या स्कीम चालू होतात त्या स्कीम चालू व्हायच्या तारखा सांगतोच. बऱ्याचशा स्कीम चालू करायच्या म्हणजे दरवर्षीचा हा स्कीम आहे. पहिली तारीख ही 26 जानेवारी स्टार्टिंग, 30 जानेवारी, नंतर काय तो 1 मे, नंतर 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट झाल्यावर 2 ऑक्टोबर, परत 31 ऑक्टोबर, 5 सप्टेंबर, 26 नोव्हेंबर. अजून किती तारखा येतात इकडे घेऊन? 26 नोव्हेंबर, 2 ऑक्टोबर. पुन्हा महात्मा गांधी कधी आले होते?
15 जानेवारी या ज्या किती झाल्या तारखा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे अशा 10 ते 15 10 ते 12 डेट आहे. या डेटमध्ये प्रत्येक स्कीम अशा ते केल्या जातात. प्रत्येक स्कीम अशा राबवल्या जाते या डेटवर. त्यामुळे या डेटमध्ये दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी या डेटचा आढावा घ्यायचा तुम्ही. कोणती स्कीम राबवली गेली एक चार्ट बनवून 2024मध्ये या तारखेला ही एक स्कीम राबवली, 2025मध्ये याच तारखेला ही एक स्कीम. एक असा पोर्टफोलिओ बनवा 2 वर्षाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला जी के जे आहे ना ते 3 ते 4 मार्काचं तुम्हाला कंप्लीट करून देईल त्याच्यात स्कीमवरती. समजलं. अशा प्रकारे आज आपला व्हिडिओ संपलेला आहे. आज नक्की मला सांगा, मी जे तुम्हाला जे 5 प्रश्न दिले स्टार्टिंगचे ते प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल, कारण मी ते 5 प्रश्न का दिले की तुम्हाला एक इमेज किंवा तो फोटो तुमच्या माइंडमध्ये क्लिक होईल आणि तो कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील आणि ते आन्सर तुम्ही कधी विसरणार नाही. पेपरमध्ये जरी आठवलं तर तुम्हाला डायरेक्ट तो फोटो क्लिक होईल. सरांनी मला असं सांगितलं होतं. तो फोटो क्लिक झाला की तुम्हाला आन्सर ॲक्युरेट येईल. आज आपला 25 मार्काचा पेपर झालेला आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काय व्हिडिओ जर आवडला नसेल तर कमेंट करून जर मला सांगू शकतात काय त्रुटी आहेत सर. आणि आज आपण इथंच थांबूया. उद्या पुन्हा आपण पुढचा पेपर म्हणजे 46वा पेपर ॲनालिसिस करणार आहोत. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.